संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या. अंकलखोप येथे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ज्येष्ठ शिक्षक आप्पासाहेब पाटील यांचा कृतज्ञता सोहळ्यात गौरव. अंकलखोप शिक्षण संस्था संचलित शिक्षण रत्न बापूसाहेब पाटील विद्यालय अंकलखोप येथील ज्येष्ठ शिक्षक आप्पासाहेब पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल 31 वर्ष निष्ठा, समर्पण आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाची परंपरा जपत त्यांनी अध्यापन क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, सहकारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक VK जाधव यांनी केलं, तर मान्यवरांचा परिचय AT पाटील यांनी करून दिला. समारंभास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा बालभारती पुणेचे संपादक तानाजी सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंके हे होते. यावेळी शिवाजीराव अडसूळ, बापूसाहेब पाटील, सुदीप गडदे, आनंदराव कुराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या मनोगतात मान्यवरांनी आप्पासाहेब पाटील यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या अध्यापनामुळे हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले असून आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षक व्यवसायाची प्रतिष्ठा उंचावली, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. यावेळी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, शिक्षक संघटना, माजी विद्यार्थी आणि मित्र परिवाराच्या वतीनं शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आप्पासाहेब पाटील म्हणाले, शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांचे प्रेम, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संस्थेचे पाठबळ हीच माझी खरी कमाई आहे. सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नसून समाजासाठी योगदान देण्याची नवी संधी आहे. पुढील काळात ही शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून समाजासाठी कार्य करत राहीन. कार्यक्रमास विश्वनाथ मिरजकर, साहित्यिक सुभाष कवडे, सतीश पाटील, मृणालीताई पाटील, विकास सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री लता येवळे यांनी केलं, तर आभार आदिती पाटील यांनी मानले. सेवेतून शासकीय नियमाप्रमाणे ते थांबत आहे, परंतु माझं एक असं मत आहे की जोपर्यंत आपला देह चालतो तोपर्यंत माणूस कधी सेवेतून रिटायर होत नाही. ही परमेश्वराने दिलेली आपली दैनिक देणगी आहे आणि त्या दैनिक देणगीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कोण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, कोण उद्योग क्षेत्रामध्ये काम करतात, कोण राजकीय क्षेत्रामध्ये काम करते, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला ज्या ज्या आवडीनिवडीनुसार